हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीकही असाल तर आज बघा मी सकाळची वेळ झाली होती तर 6 वाजता स्वयंपाकची वेळ होती. कारण की 7 वाजता माझे हस्बंड कामावर जातात. तर मग त्यांचा टिफिन राहते घरचे, मग मुलाची सगळे वेळ राहतो. तर मग सकाळची धावपळची वेळ असतो. तर बघा मी भेंडी कापत असताना सुहास भिसेचे करंट अफेअर लावले आहेत आणि ते ऐकत आहे आणि भेंडी कापत आहे. तर म्हणजे एकासोबत दोन काम करत आहे. तर कोणीतरी म्हटलं आहे, किसी लक्ष्य को पाने के लिए इस हद तक मेहनत कीजिए कि किस्मत भी बोले ले ले बेटा, इससे तेरा ही हक है. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचे आहे. तर बघा मी संगणकच्या टॉपिक सर्च केले आणि भांडे धुत असताना मी आपला वेळ त्याच्यामध्ये घालवले. म्हणजे आपला वेळ कितीही आपल्याला बघा हाऊसवाईफ आहे, तर हाऊसवाईफ असताना आपल्याला वेळ काही मिळत नाही. तर मग आपण आपल्या ह्या माध्यमातून जर आपल्याला पोस्ट काढायची असेल ना, तर आपण जर व्हिडिओ लावून आपण ऐकणे बी होते, ते शब्द आपल्या कानावर बी जात असते आणि आपले कामं बी होत असते. तर मी अशा पद्धतीने आपले अभ्यास करते. म्हणजे माझा अभ्यास बी सोपी जाते मला अभ्यास करण्याकरिता आणि माझे काम बी होत असते. तर बघा मैत्रिणो, फक्त आपल्याला फोकस करायचे आहे आपला अभ्यास करण्याकडे. कारण आपली वय वाढत आहे आणि जेही वेळ आपल्याला मिळत आहे ना, तो वेळ आपल्याला पूर्ण अभ्यासकडे वेळ द्यायचा आहे. तर बघा आता 10 वाजले आहे. तर माझे भांडे आणि स्वयंपाक सगळे आटपून झाले होते. तर मग हे बघा आता हे आपल्याला जर अशा पद्धतीने मी अभ्यास करते. तर मी टॉपिक लावून देते मला जो आवडते ना. जसं आता मी आधी संगणक केले, अजून मग मी करंट अफेअर लावून टाकली आणि नंतर मी तो लेक्चर ऐकत आहे आणि आपले कामंसुद्धा चालू ठेवले आहे. तर बघा 2 वाजले आहेत. 2 वाजल्यानंतर दुपारची वेळ झाली होती. तर मग मी सुरुवातीला बघा तर सगळे कामं सगळं आटपून मग नंतर अजून मग मी अभ्यासाला सुरुवात केली 2 वाजता. तर मी सुरुवातीला पहिले आधी हातात मराठी सब्जेक्ट घेतले. मराठीमध्ये माझ्याकडे PYQ आहेत. तर PYQमधून मी मराठीचे रिव्हिजन मारत आहे. कारण की बघा अभ्यासमध्ये आपल्याला टिकण्यासाठी आपल्याला मागच्या वर्षीचे PYQ आणि वारंवार रिव्हिजन मारणे गरजेचे आहे. कारण PYQ आपण जितके सॉल्व करू ना, तितकेच आपले वीक पॉईंट आपल्याला ओळखता येतो. आणि वीक पॉईंट आपल्याला ओळखता आली की आपण त्या सक्सेसच्या पातळीपर्यंत आपण पोहोचत आहोत असे आपल्याला कळते. म्हणून मैत्रिणो, आपल्याला बघा स्मार्ट स्टडीज करणे गरजेचे आहे. कारण की आपण अदर फालतूचे कोणी सांगितलं त्याचे पुस्तक वाचतो, दुसऱ्याने सांगितलं त्याचे पुस्तक वाचतो, कोणी मागच्या वर्षी कोणी जर तो पास झाला त्याचे पुस्तक आपण म्हणजे आणतो आणि ते पुस्तक वाचतो. म्हणजे इतका सारा साठा आपल्याकडे असते ना, तर आपल्याकडे मन विचलित राहते. जर आपण एकच पुस्तक आणि आपला जो एकच ध्येय ने एकच पुस्तक आपण तेथूनच पुस्तक वारंवार रिव्हिजन मारून वारंवार पुस्तकमधून वाचत राहून तर आपल्याला लक्षात बी राहते आणि पेपरामध्ये बी कोणती गोष्ट आपल्याला लवकर चटकन लक्षात येत असतो. म्हणून आपल्याला एकच पुस्तक, एक किंवा दोनच पुस्तक आपल्याला हाताळायचं आहे. तर बघा मी इंग्लिशचा मराठी झाल्यानंतर मी इंग्लिशचे PYQमधून मी रीड करत आहे, PYQ सॉल्व करत आहे. म्हणजे ते बघत आहे की कोणते क्वेश्चन विचारलेले आहे TCSने. तर बघा TCSची डिमांड काय आहे, PYQमध्ये कोणत्या प्रश्नाला म्हणजे कोणते टॉपिकवर प्रश्न विचारत आहे हे करणे गरजेचे आहे. जर आपल्याला PYQद्वारेच जर आपण PYQ नाही केलं आणि आपल्याला माहितीच नाही आणि आपण पुस्तक वारंवार वाचत आहोत, तर आपल्याला जर पेपरची डिमांड काय आहे आपल्याला ओळखताच नाही येणार, तर आपल्याला अभ्यास करण्याचे काहीच महत्त्व नसते. तर म्हणून आपल्याला वारंवार PYQ करणे गरजेचे आहे. तर बघा मी
जर मला आता 3-4 वाजले होते तर बघा हे माझ्याकडे पक्षी होते, आमचे लव्ह बर्ड आहे. मी यांची म्हणजे देखभाल म्हणजे यांना पाहून मला खूप हॅपीनेस वाटते. तर मग मी यांची देखभाल करते, कारण की यांना चारा-गिरा देणं, सगळे देखभाल करणं, मग घरची कामं आटपणं. तर हे बघा खूप छान आहे, यांना पाहून मला खूप आनंद वाटतो. तर अशा पद्धतीनं मग मन बी फ्रेश वाटते. तर बघा यांनी छोटे पिल्ले दिलेले आहेत. तर बघा आता मग सायंकाळची वेळ होती, तर मग सायंकाळी मी कामं म्हणजे 8 वाजतापर्यंत आमच्या जसं कसं लवकर कामं होऊन जातात, तर मी 8 वाजता सगळे 8 ते 8:30 वाजतापर्यंत सगळं जेवण घेऊन आटपून मग मी मुलाचा अभ्यास घेत होती. तर याचा अभ्यास बरोबर मग मी मॅथ्सचे पाढे लर्न करत होती. पाढे म्हणजे बघा आपल्याला 11 तर 30पर्यंत पाढे करणे गरजेचे आहे. तर मी रोज पाढे रीड करते आणि तुम्हाला मी टायमिंग बी दाखवले की 9 वाजले आहेत. तर बघा पाढेशिवाय काही अर्थ नाही मैत्रिणींनो. आपण पाढे करणे गरजेचे आहे. वर्गवारी करणे महत्त्वाचे आहे. त्याचे क्यूब कोणते आहे ते करणे गरजेचे आहे. आणि बघा मी PYQ सॉल्व करत आहे मॅथमध्ये. तर आपण PYQद्वारेच आपण समोर काहीतरी आपला जो उद्देश आहे तर आपल्याला प्रॅक्टिसची सवय होऊन जातो. आपले वीक पॉईंट आपल्याला ओळखता येते. आपण जर वीक पॉईंट आपल्याला ओळखता आला ना तर मैत्रिणींनो आपण ते ते आपला थोडा बहुत आपला जास्तीत जास्त अभ्यास होत असतो. तर बघा आपल्याला मी तुम्हाला एकच सांगितले की आपल्याला जर वीक पॉईंट आपल्याला PYQद्वारेच ओळखता येतो. आपण वीक पॉईंट आपण जो ओळखता आला ना तर आपल्याला अभ्यासची पातळी समजून येते. म्हणून आपल्याला PYQ करणे गरजेचे आहे, कारण की पेपरची डिमांड काय असतो, परीक्षामध्ये कोणते प्रश्न विचारले असतो, तर म्हणून आपल्याला PYQद्वारे आपल्याला समजते. आणि आपण मैत्रिणींनो बघा की तुम्हाला मी जो स्टेटस सांगितली का सिक्रेट काय आहे, तर तेच की PYQ करा आणि जास्त पुस्तकं हाताळा नको. फक्त 1 या 2 पुस्तकं हाताळा. त्यालाच वारंवार रिव्हिजन करा, त्यालाच वारंवार वाचन करा. आणि PYQमधले जे कोणते घटकावर प्रश्न विचारतात ते घटक तुम्ही रीड करा. नक्की आपल्याला सरकारी जॉब मिळणारच आहे. तर हां मैत्रिणींनो आपल्याला बघा आपलं टार्गेट काय आहे, आपला कोणत्या उद्देशासाठी आपण अभ्यास करत आहोत, त्या उद्देशासाठीच तुम्ही अभ्यास करा. आणि तुमचा सिलॅबस काढा. सिलॅबसनुसार PYQ बघा. PYQने कोणते चॅप्टर म्हणजे कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले आहेत ते टॉपिकवर अभ्यास करा आणि वारंवार रिव्हिजन मारा. आणि बघा इकडे तिकडे फालतूकडे लक्ष द्यायचं नाही, कारण की बघा समाजामध्ये आपण जर वावरत असताना लोकांच्या गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं ना तर आपण समोर जाऊ शकत नाही. तर म्हणून आपला एकच टार्गेट करा की नाही, मला जोही कोणी माझ्याकडे काय उद्देशानं मला पाहत आहे, कोणत्या उद्देशानं मला बघत आहे, त्याच्याकडे बिलकुल फोकस न करता फक्त आपला टार्गेट ठेवा का नाही, मला अभ्यासाकडे वेळ द्यायचा आहे. आणि तेव्हाच आपण आपली पोस्ट काढू शकतो. आज थोडा अभ्यास करून घ्या मैत्रिणींनो, कारण आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी कोपऱ्यात जाऊन तो जास्त वेळ अभ्यास करतो आणि तो पोस्ट मिळवतो. आणि आपण का करतो, फक्त नाही मी आज करते, नाही उद्या करते, नाही परवा करते, फक्त आपण त्या अभ्यासाला सुरुवात करत नाही. आपण फक्त आपल्या टार्गेट ठेवा की नाही, दुसरा जर तो पोस्ट काढत आहे, तो जास्त वेळ अभ्यास करत आहे, तर आपण जर अभ्यासमध्ये जर आपण अभ्यासकडे जर सातत्य ठेवलं ना तर नक्की आपल्याला पोस्ट मिळणार आहे. जे कोणी सक्सेस झाले ना ते त्यांनी फक्त फोकस शिक्षणाकडेच दिले. दुसरे काय म्हणत आहे त्याच्याकडे लक्ष न देता फक्त त्यांनी आपला अभ्यास, दुसरे काय म्हणतो किंवा ते काय म्हणतात त्याच्याकडे त्यांनी लक्ष न देता त्यांनी फक्त आपला अभ्यासकडे फोकस त्यांनी केला आणि ते पोस्ट मिळवला त्यांनी. तसंच मैत्रिणींनो आपल्याला करायचं आहे. बघा वेळ हे प्रत्येकाची येतो. आपल्याला आपल्या वेळेवर आपल्या अभ्यासावर संयम ठेवणे गरजेचे आहे. आपण अभ्यासावर आपण जर आपण त्या अभ्यासावर आपण जर
आपण अभ्यासकडे जर आपण तो संयम नाही ठेवून, आपण जर धीर नाही ठेवून, तर नक्की मैत्रीण नाही तो तो एकच वर्षात अभ्यास केलं तर एकच वर्षात लगेच झाला असं काही नसतो मैत्रिणींनो. जर आपल्याला पूर्ण टार्गेट करून अभ्यास व्यवस्थित करून ना कधी-कधी 1 वर्ष लागतो, कधी 2 वर्ष लागतो, कधी मिळवायचं असतं तर 3 या 6 महिन्यात मिळू शकतो. फक्त अभ्यासकडे लक्ष द्या. बघा, अभ्यास असा असतो मैत्रिणींनो, अभ्यास म्हणजे लाथ मारीन तिथून पाणी काढीन असे केलेला अभ्यास. म्हणजे आपण अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. बिलकुल इकडे-तिकडे लक्ष नाही द्यायचं मैत्रिणींनो. फक्त अभ्यासकडे लक्ष द्यायचं आहे आणि PYQ सॉल्व करायचा आहे. चला भेटूया. आता बघा 12 वाजले आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत ठीक आहे, आपली काळजी घ्या. बाय.